नगर पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेलं रांजणगाव गणपती हे देवस्थान अतिशय प्रसिद्ध असून मंदिराच्या महाद्वारातून आत गेल्यानंतर कारच्या पार्किंगची या ठिकाणी व्यवस्था आहे. सुंदर आणि भव्य अशी कार पार्किंगची जागा या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण वाहन पार्क करून मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊ शकतो. कार पार्किंगपासून जवळच मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता आहे आणि या ठिकाणी तसा फलक लावलेला आपल्याला दिसतो. हे आहे मुख्य प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारातून आत गेल्याच्या नंतर महागणपती मंदिर आपल्याला अगदी समोरच दिसते. महाद्वाराच्या दोन्ही बाजूला जय विजय यांच्या अतिशय आकर्षक आणि सुंदर अशा मूर्ती आपल्याला दिसतात. या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची सतत वर्दळ आपल्याला दिसते. हे आहे पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिर आणि मागे दिसते ते आहे मंदिराचं अतिशय भव्य असं आणि अतिशय सुंदर असं महाद्वार. आणि या बाजूला आहे श्री महागणपती रांजणगाव असा बोर्ड. मंदिराचे महाद्वार अतिशय उंच आणि भव्य असून अतिशय कलात्मक पद्धतीने बांधलेले महाद्वार आहे. आज या ठिकाणी आल्याच्या नंतर महागणपती मंदिरामध्ये दर्शनाचा योग आला. आता पुढं दर्शनाला मंदिरात जाऊया. मंदिरासमोरील सभामंडप सागवानी लाकडाचा आणि कलाकुसर करून बांधण्यात आलेला आहे. पेशवाईच्या काळात श्रीमंत माधवराव पेशवे या ठिकाणी नित्य दर्शनाला येत असत आणि गर्भगृहाचे काम श्रीमंत माधवराव पेशवे यांनी तर सभामंडपाचे काम सरदार किबी यांनी केल्याचे उल्लेख आढळतात. हे मंदिर पूर्वाभिमुख असून दक्षिणायन आणि उत्तरायणाच्या मध्यंतरी या ठिकाणी सूर्याची किरणं बरोबर मूर्तीवर येऊन पडतात आणि येथे असलेली महागणपतीची मूर्ती त्यावेळी अधिकच उजळून दिसते. मंदिरात दर्शन झालेलं आहे. आता संपूर्ण मंदिराचा परिसर मी आपल्याला फिरून दाखवतो. मुख्य मंदिराच्या बाजूला प्रदक्षिणा मार्ग असून दोन्ही बाजूला ओवऱ्यांचे बांधकाम काळ्या दगडामध्ये केलेलं आहे आणि हे समोर दिसत आहे ते आहे मुख्य मंदिर आणि मुख्य मंदिराचा कळस. मंदिराच्या अगदी आवारामध्ये पुरातन बारव असून पुरातन पद्धतीनं दगडी बांधकाम केलेलं आहे. बारवेमध्ये उतरण्यासाठी या पायऱ्या आहेत. या पायऱ्यानं उतरून नंतर आपण बारव जवळून पाहू शकतो. या पायऱ्यानं आपण आता आत गेलो होतो. पायऱ्याचं बांधकाम आजही मजबूत स्थितीमध्ये आहे आणि अतिशय रेखीव पद्धतीनं केलेलं आहे. हे आहे मंदिर संस्थांचे भक्तनिवास. आपली जर मंदिराच्या आवारातच राहण्याची इच्छा असेल तर या ठिकाणी आपण भक्तनिवासामध्ये राहू शकतो. प्रसाद भवनामध्ये आलेल्या भक्तांची प्रसादाची व्यवस्था केली जाते. या ठिकाणी 1690 सालामधील पेशवाई नौबत आजही सुस्थितीत मध्ये आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर अशी चित्र रेखाटलेली असून या चित्राच्या माध्यमातून महागणपतीच्या जीवनातील विविध प्रसंग या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. हे संपूर्ण दगडी बांधकाम असून साधारणतः हेमाडपंथी पद्धतीने केलेलं बांधकाम आहे आणि संपूर्ण काळ्या दगडामध्ये केलेलं आहे. पुरासुराने गणेशाची आराधना करून वर प्रसन्न करून घेतला आणि नंतर तो उन्मत्त झाला. तेव्हा श्री शंकराने गणेशाचे याच ठिकाणी स्मरण केले आणि त्रिपुरासुराचा वध केला कार्तिक पौर्णिमेला आणि ज्याला आपण त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतो.